आज या प्रभाग क्रमांक 24च्या पदयात्रेत आपण बघितलं असेल की गेले अनेक महिने हाऊस टू हाऊस मॅन टू मॅन प्रचार भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते मिळून करतायत आणि त्यातनं एक मोठा जनसंपर्क व्यापक जनसंपर्क आम्ही उभा केला आणि आज त्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही सगळे कार्यकर्ते जातोय आणि रस्त्यावर एक जसं काय भारतीय जनता पार्टीचं वादळ आज तुम्हाला इथे या प्रभाग क्रमांक 24 मध्ये दिसून येईल। एक मोठी कार्यकर्त्यांची फळी जी इतक्या वर्ष आदरणीय गिरीजी बापट साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली। आता मुरली अण्णा असेल, हेमंत रासने असतील, सुनीलराव कांबळे असतील, चंद्रकांत दादांच्या आमच्या पालकत्वाच्या खाली एक मोठी फळी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि एक आनंदाचं वातावरण, एक उत्साहाचं वातावरण, एक कॉन्फिडन्सचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडावर इथं तुम्हाला दिसून येत आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार एकूण सगळं वातावरण बघता किती आत्मविश्वास सीट येतील आपल्या काय वाटतं? भारतीय जनता पार्टीच्या आम्ही आधीच सांगितलं 120 जागा सभागृहात असतील भाजप म्हणून। आमच्या आता सिटिंग 105च्या वर नगरसेवक आम्ही लढतोय आणि त्यामुळे एक मोठा विजय पुणे शहरात आमचा होतोय। आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, मुरली अण्णांच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरात अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार मिळून आणतायत आणि लोकांना आता कळलंय की 2500 बसेस हे फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते। धावणारी मेट्रो ही भारतीय जनता पार्टी करू शकते। चांदणी चौक सारखा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टी करू शकते आणि आता पुण्याच्या परवाच देवेंद्रजींनी सांगितलं की 54 किलोमीटरचे बोगदे, 32,000 कोटींचे बोगदे आहे हे फक्त भारतीय जनता पार्टी असा विचार करू शकते आणि करू शकते। त्यामुळे पुणेकर भारतीय जनता पार्टीची पाठीशी आहे। भाऊ, बऱ्याच वेळेला असं होतं की मागची काही